नांदेड जिल्ह्याला मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले। या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे, तर गोदावरी, पैनगंगा, आसना, मन्याड या नद्यांना पूर आलाय। या पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। नांदेड शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे इथले जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसतंय। तर नांदेड शहरालगत असलेल्या आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यानंतर आजूबाजूची जी शेती आहे ती जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ही पिकं पिकवलेली होती, वाढवली होती, मात्र आता हा जो मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतोय त्यामुळे पिकं आडवी झाली आहेत आणि शेतकरी चिंतेत सापडलाय। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। त्यानंतर जर बघितलं तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतोय हे सोयाबीनचं शेत आहे, त्याच्या बाजूला कापसाचं आहे। या सोयाबीनच्या शेतामध्ये जर आता आपण बघितलं तर पूर्णतः सोयाबीन ह्या पाण्यामध्ये बुडून गेलेलं आहे। म्हणजे 100% जे आहे ते सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत इथून शेतकरी आहेत, शेलगाव या ठिकाणचे हे शेतकरी आहेत। सध्या जर बघितलं तर शेलगाव, खुर्द आणि बुजुर्ग या दोन्ही गावांचा संपर्क नांदेड पासून तुटलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। दादा, तुमचं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलंय, काय परिस्थिती होती आणि तेव्हा तुम्ही कुठे होतात? सर, खूप इथली परिस्थिती पाण्याची खराब होती। पाण्याचा वेग, पाण्याचं मर्यादा एवढी भयानक होती आणि सगळं सोयाबीन लांब पडून बुजून गेलेलं आहे आणि जवळपास 3-4 एकर सोयाबीनाचं पूर्ण जवळपास 100-125 शेंग असणारं सोयाबीन हे एकही शेंग कामाला येणार नाही आणि 2 दिवसाच्या नंतर वावर पूर्ण काळं होईल अशी परिस्थिती आहे। खूप ॲक्चुअली पाहिलं तर रडू यासारखी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे खूप अवघड आहे सर। आम्हाला शासनानं भरपूर त्याची भरपाई द्यावी। ही सोयाबीनचं पीक होतं, पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। कापसाचं सुद्धा पीक असं पाण्याखाली गेलेलं आहे। ऊस असेल किंवा बाकीचे इतर सर्व पिकं जी आहेत ती पाण्याखाली गेले। काढणीला आलेला उडीद आहे, मूग आहे, हे सुद्धा आता पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशीच या शेतकऱ्यांची मागणी आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।